दिवाळी फराळामध्ये सगळ्यात टेन्शन देणारा आणि अवघड वाटणारा पदार्थ म्हणजे चकली आणि तोच यावर्षी खूप खुसखुशीत झाला होता. अगदी बिस्किटाप्रमाणे. इतकं छान वाटलं ना, तर ही रेसिपी मी माझ्या एका मैत्रिणीकडे बघितली होती. जेव्हा गौरी गणपतीसाठी मी त्यांच्याकडे गेले होते, तेव्हा त्यांनी अशा चकल्या बनवल्या होत्या. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं मी प्रमाण घेतलं होतं. 1 वाटी मुगास, 3 वाटी मैदा घेतला होता. मैदा कपड्यामध्ये कॉटनच्या बांधून कुकरला वाफवून घेतला होता आणि डाळ ही कमी पाणी टाकून जेमतेम शिजवून घेतली होती. आणि त्यामध्ये तुम्ही चकली मसाला किंवा घरचे काही खडे मसाले पावडर मसाले टाकून मळून घेऊ शकता. मळताना मात्र एकदम घट्ट मळायचं होतं, म्हणजे जेणेकरून ती चकली तेल जास्त शोषणार नाही. आणि अशा पद्धतीने आजचा हा दिवस होता. फराळही बनवायचा होता, मंदिरही क्लीन करायचं होतं आणि त्याचसोबत ही संध्याकाळची धनत्रयोदशीची पूजाही मांडायची होती. साधी सोपी अशी मी नेहमी पूजा मांडते. धन्वंतरीची प्रार्थना केली सगळ्यांना छान उत्तम आरोग्य मिळू दे म्हणून. आणि हे बघा, खूप काही सागर संगीत करत बसायचं नाही. जे काही करायचं आहे ना, ते खूप श्रद्धेनं आणि मनापासून करायचं. घर प्रसन्न पॉझिटिव्ह वाटलं ना, की आलं त्यामध्ये सगळं काही आलं. आजच्याच दिवशी यमदीप दान सुद्धा होतं, तर ते सुद्धा करून घेतलं आणि घराच्या दक्षिणेला म्हणजेच गॅलरीत हा असा दिवा ठेवला. छान किचन क्लीन केलं आणि आजचा दिवस इथे संपवला. ओके, बाय.